नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू आहेत। 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या चलो संसद मोर्चा दरम्यान दिल्ली पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला। विद्यार्थी विरुद्ध दिल्ली पोलीस असे 2 गट आता तयार झालेत। याच पार्श्वभूमीवर दिल्लीच्या नायब राज्यपालांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा अर्थात नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट NSA अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिलेत। या आदेशानुसार 19 जुलै ते 18 ऑक्टोबर या 3 महिन्यांच्या कालावधीत दिल्ली पोलीस आयुक्तांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा वापर करता येणार आहे। सध्या देशभरात चर्चेत असलेला NSA कायदा नेमका काय आहे, या कायद्याला वादग्रस्त कायदा का म्हणतात, हे सगळं आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। राष्ट्रीय सुरक्षा कायदा हा सामान्य फौजदारी कायद्यापेक्षा वेगळा आहे। एखादा गुन्हा घडल्यानंतर आरोपीवर कारवाई करण्याऐवजी एखाद्या व्यक्तीच्या संभाव्य हालचालींमुळे भविष्यात राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो असे प्रशासनाला वाटल्यास प्रतिबंधात्मक नजरकैद करण्याची तरतूद या कायद्यात आहे। त्यामुळे NSA चा मुख्य उद्देश शिक्षा देणे नसून संभाव्य धोका आधीच रोखणे असा होतो। याच कारणामुळे या कायद्याला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजेच प्रतिबंधात्मक नजरकैदेचा कायदा म्हटलं जातं। भारतामध्ये अशा प्रकारच्या कठोर कायद्यांची पार्श्वभूमी स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिसून येते। ब्रिटिश राजवटीत 1919 मध्ये लागू करण्यात आलेल्या रोवल्ट ऍक्ट सारख्या कायद्यांमुळे सरकारला संशयाच्या आधारावर व्यक्तींना ताब्यात घेण्याचे व्यापक अधिकार मिळाले होते। स्वातंत्र्यानंतरही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काही कठोर कायदे अस्तित्वात राहिले। 1975 ते 1977 या आणीबाणीच्या काळात मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट अर्थात MISA चा मोठ्या प्रमाणावर वापर झाला। या काळात राजकीय विरोधक, कार्यकर्ते आणि सरकार विरोधी आवाजांवर कारवाई करण्यात आल्यानं MISA च्या गैरवापराबाबत तीव्र टीका झाली। आणीबाणी संपल्यानंतर हा कायदा रद्द करण्यात आला। मात्र देशासमोरील अंतर्गत सुरक्षेची आव्हाने कायम होती। दहशतवाद, फुटीरतावादी चळवळी, तस्करी, हिंसक आंदोलन आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवरील संकट यामुळे सरकारला प्रतिबंधात्मक कारवाईसाठी स्वतंत्र कायदेशीर चौकटीची गरज भासत होती। याच पार्श्वभूमीवर 23 सप्टेंबर 1980 रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आला। देशाची सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था आणि अत्यावश्यक सेवा व वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक परिस्थितीत या कायद्याचा वापर करण्याची तरतूद करण्यात आली। कायदेशीर प्रक्रिया सुरू होण्याआधी जर एखाद्या व्यक्तीकडून राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे असे वाटले तर त्याला प्रतिबंधात्मक ताब्यात घेता यावे, हा या कायद्यामागचा मुख्य उद्देश आहे। म्हणजेच NSA हा एक प्रतिबंधात्मक कायदा आहे जो गुन्हा घडल्यानंतर शिक्षा देण्यापेक्षा गुन्हा घडू नये यासाठी आधीच अटक करून ठेवण्याची ताकद सरकारला देतो। राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारी व्यक्ती आढळल्यास सार्वजनिक सुव्यवस्थेला धक्का देणाऱ्या हालचाली रोखण्यासाठी तसेच संरक्षण सामग्री, अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा किंवा काळा बाजार थांबवण्यासाठी या कायद्याचा उपयोग केला जातो। दंगल, जातीय तणाव, हिंसाचार, काळा बाजार, तस्करी आणि समाजातील शांतता बिघडवणाऱ्या गंभीर हालचाली रोखण्यासाठी या कायद्याचा वापर केला जाऊ शकतो। या कायद्याचा भारताच्या इतिहासात अनेक संवेदनशील परिस्थितींमध्ये वापर केला गेलाय। 1980 आणि 1990 मध्ये पंजाबमधील दहशतवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर सुरक्षा कायद्यांचा वापर करण्यात आला। 1992 ते 93 मध्ये बाबरी मस्जिद पाडल्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये उसळलेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवरही प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, आसाम आणि मणिपूरसह विविध राज्यांमध्ये सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी NSA अंतर्गत कारवाई झाल्याची उदाहरणं आहेत। अलीकडील काळातही या कायद्याचा वापर विविध कारवायांसाठी करण्यात आला। गोवंश तस्करी, दंगल, काळा बाजार, औषधांचा काळा बाजार आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणाऱ्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही प्रकरणांमध्ये NSA लागू करण्यात आला। काही वेळा आंदोलक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांवरही या कायद्याचा वापर झाल्याचे अनेक आरोप झाले। त्यामुळे
NSAच्या वापराबाबत राजकीय पक्ष, नागरी हक्क संघटना आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांकडून सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जातात. NSA कायद्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे नजरकैद. विशिष्ट परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ प्रतिबंधात्मक ताब्यात ठेवता येतं. कायद्यात नजरकैदेच्या कालावधीबाबत तरतुदी आहेत आणि काही परिस्थितींमध्ये ती वाढवण्याचीही प्रक्रिया आहे. एवढंच नाही तर NSA अंतर्गत अटक झालेल्या व्यक्तीला सहज जामीन सुद्धा मिळू शकत नाही, कारण या कायद्याचा आधार एखादा गुन्हा सिद्ध झाला आहे की नाही यापेक्षा भविष्यातील संभाव्य धोका हा असतो. त्यामुळं प्रतिबंधात्मक नजरकैदेच्या आदेशाचे परीक्षण करण्यासाठी ॲडवायझरी बोर्ड अर्थात सल्लागार मंडळाची तरतूद करण्यात आली आहे. या मंडळामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असलेले किंवा न्यायाधीश होण्यासाठी पात्र असलेले सदस्य असू शकतात. नजरकैद कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का याचा आढावा या प्रक्रियेद्वारे घेतला जातो. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं NSA सारख्या कायद्याची आवश्यकता असल्याचं सरकारचं म्हणणं असतं. दहशतवाद, हिंसाचार, तस्करी आणि मोठ्या प्रमाणावरील सार्वजनिक अस्थिरता रोखण्यासाठी प्रशासनाकडे तातडीनं कारवाई करण्याचे अधिकार असणं आवश्यक आहे, असा युक्तिवाद केला जातो. मात्र दुसरीकडे मानवी हक्क संघटनांचा आक्षेप असा आहे की संभाव्य गुन्ह्याच्या आधारावर एखाद्याला अटक करणं हे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम करू शकतं. त्यामुळे अशा कायद्यांचा वापर अत्यंत मर्यादित पुराव्यांवर आधारित आणि कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन करून व्हावा अशी मागणी केली जाते. दिल्लीच्या नायब राज्यपालांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना 19 जुलै ते 18 ऑक्टोबर या कालावधीसाठी NSA वापरण्याचे अधिकार दिल्यानं राष्ट्रीय सुरक्षा आणि नागरी स्वातंत्र्य यांच्यातील संतुलनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय. हा कायदा देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे साधन मानला जात असला तरी त्याच्या वापरावर न्यायालयीन देखरेख आणि कायदेशीर मर्यादा तितक्याच आवश्यक आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर होऊ नये आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण ही कायम राहावे हीच लोकशाही व्यवस्थेची खरी कसोटी ठरणार आहे.